पोरो नमस्कार. तलाठी भरती या अगोदर सरळ सेवा, त्यानंतर महापोर्टल, त्यानंतर TCS. म्हणजे आपण एकमेकावर ढकलत गेलो, हे चांगलं ते चांगलं ते चांगलं, पण चांगलं एकही आपल्या नशिबात भेटलं नाही. मालिकडे TCS कडे दिलं. TCSनं कुडामध्ये परीक्षा सेंटर दे, पत्राच्या शेडमध्ये परीक्षा सेंटर दे, पोराची मोटरसायकल ठेवायची 20 रुपये वेगळे घे, तिथं पाण्याची व्यवस्था नाही, तिथं स्वच्छतागृह बरोबर नाही, त्याच्यानंतर 2 मिनटं लेट झाला त्याला परीक्षा सेंटरवर हाकलून दे, अशा अनेक कुटाणे आपल्या लक्षात आले असतील. मग त्यानंतर पोरांनी सांगितलं परीक्षेमध्ये घोटाळा झाला, नॉर्मलायझेशन, पोरांना पडलेले 200पेक्षा वेगळेच मार्क आणि त्यामध्ये चांगल्या पोरांचं नुकसान, आणि मग घोटाळेत म्हणून आपण केलेलं आंदोलन छत्रपती संभाजीनगर. ते आंदोलन आपल्याला पडलं 30 लाखाला. नेमकंच आपण व्हायरल, जस्ट आपल्याकडे आलेले पैसे प्लॉटसाठी द्यायचे होते आणि सागर वंजारे पांगरा डोळेचं एक भिकारचोट पोरग होतं, त्यानं आपले ते पैसे चोरले. पण असो, तुमची नियती आणि नीतिमत्ता चांगली असेल तर वरचं बरोबर देते. आज आपला कार्यक्रम नंबर 1 आहे आणि कोणी लक्षात घे, इथलं कोणी नेत नाही. तर ही तलाठी भरती MPSC कडे गेली का? तर सकाळमधली न्यूज असेल, नागपूरमधून आलेली न्यूज असेल आणि कालची साम TVवरील बातमी असेल, ह्या बातमीवरून तरी असं लक्षात येते की तलाठी भरती MPSC कडे जाणार. MPSC कडे जाणार म्हणल्यावर तुम्हाला तुमच्या अभ्यासाची जी लेवल आहे आणि अभ्यासाची पद्धत आहे ही परिपूर्ण तुम्हाला बदलायची आहे. मी आवर्जून सांगतो तुम्हाला, जर तलाठी भरती MPSC कडे जात असेल तर पहिले आपल्या डोक्यात पडलेला प्रश्न, प्रिलिम होणार का, मेन्स होणार का, का एकच पेपर होणार? पण MPSC कडं जी काही 15 पदे गेलेत त्यामध्ये तलाठी भरती देखील जाणार आणि MPSC तलाठी भरती किंवा इतर पदांची सरळ सेवेमार्फत जी भरती व्हायची त्यांच्यासाठी एकच पेपर घेणार. तर त्या अनुषंगानं तुम्हाला तयारी करत असताना अलीकडं थोडा अभ्यास डीपमध्ये करायचा आहे आणि मग डीपमध्ये अभ्यास करताना ज्या माणसाचा क्लास तुम्ही आपल्या VK क्लास ॲपमध्ये पाहिला आहे, अतिशय कमी फीसमध्ये ज्या माणसानं फक्त आपल्या एका शब्दावर शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, ते तुमचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय महेश पाटील सर. हे त्यांच्या क्लासमधला फोटो आहे आणि त्यांचं 0 एरर नावाचं हे पुस्तक आहे. तर इंग्रजीसाठी सर्वांनी हे पुस्तक वापरायचे. हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी त्यांचा नंबर याच ठिकाणी सांगतो, 7820 84 73 50. म्हणजे याच नंबरवर कॉल करायचा आहे, 7820, लक्षात घ्या, 84, हां म्हणजे डबल मला फोन करायची गरज नाही, 73 50 या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे. 7820 84 73 50 ह्या नंबरवर कॉल करून सरचं हे बुक तुम्ही ऑर्डर करायचे. कारण तलाठी भरती MPSC कडे गेली म्हणजे अभ्यासाची लेवल तुमची बदलणार आहे. त्यासाठी तुमच्याकडं मराठीचं हे पुस्तक असलं पाहिजे, जे महेश पाटील सरांनीच प्रकाशित केले, तेही याच नंबरवर तुम्हाला ऑर्डर करायचे. आता मेन गोष्ट गणिताची तयारी करायची. मग गणित म्हणल्याच्या नंतर लक्षात घ्या, नुसत्या गणिताच्या शिकवण्याच्या भरोशावर ज्या माणसाचे यूट्यूबला 8 लाख सबस्क्रायबर आहेत आणि जो माणूस जिथं विद्यार्थी अडचणी तिथं विठ्ठलासारखा उभा राहतो, त्या माणसाचं नाव म्हणजे केवळ महाराष्ट्राचे नाही तर महाराष्ट्रातल्या संबंध विद्यार्थी वर्गांचे आदर्श सचिन ढवळे सर यांचं गणिताचं हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करायचं. हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी एक नंबर सांगायलो, त्या नंबरला तुम्ही महत्त्वपूर्ण कॉल करण्याचा प्रयत्न करायचा ह्या पुस्तकासाठी. सचिन ढवळे सरांच्या 84 21 16 07 84 21 लक्षात घ्या, 84 21 16 07 03 ह्या नंबरवर तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक ऑर्डर करायचे. कारण जर MPSC कडे ही भरती गेली तर तुम्हाला त्या लेवलचाच अभ्यासक्रम पाहायचा आहे. आता मेन गोष्ट, हे लोक म्हणजे ढवळे सर आपल्या इथं मी लाईव्ह सेमिनार घ्यायला लावणार आहे ॲपमध्ये मेगा, पण इंग्रजी शिकवतात महेश पाटील सर. त्यांचा क्लास पहा, तुमच्या इंग्रजीचा प्रॉब्लेम जिंदगीमध्ये सॉल्व. पहा, पुण्यामधल्या माणसाला आपल्या ॲपमध्ये आणणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती बरं, पण ते मित्र या नात्याने फक्त आपल्यासोबत आले. त्याचं कारण आपलं देखील कुठतरी काम चांगलं असेल म्हणून चांगले लोक चांगल्या माणसासोबत येतात. यामध्ये मी गणिताचा क्लास कालपासून सुरू केला आहे, एकदा पहा. त्यानंतर महेश पाटील सर इंग्रजी घेतात, त्याच्यानंतर यशवंत सोलाट सर मराठी शिकवतात, त्यानंतर राहुल देशमुख सर विज्ञान शिकवतात, बापू सर भूगोल शिकवतात, सना मॅडम इतिहास शिकवतात, तो इतिहास मी पण शिकवणार आहे माझ्या भाषेत. गोपाल सर राज्यघटना शिकवतात, त्याच्यानंतर पंचायत राज मी घेणार आहे, विशाल सर बुद्धिमत्ता शिकवतात, कळलं. आणि त्यानंतरही इथं 2 शिक्षक, एक कदम सर आणि एक अंतुष वाघमारे आणि विष्णू खलसे, या 3 शिक्षकांना आपण एक्स्ट्रा
जो क्लास दिलाय त्याचा अर्थ आहे की मागील झालेले जे पेपर असतील, जरीही ते महापोर्टल, TCS किंवा लक्षात घ्या सरळ सेवेने घेतले असतील, तर त्या पेपरमधला काहीतरी डाटा, कारण यायला वेळ कमी भेटला नाही, जसाल तसं छापून काढलं तर आपले वांदे होऊ नये, म्हणून त्याही प्रश्न आपल्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे. मग आता MPSC कडे तलाठी भरती जाणार म्हणल्यावर दररोज लाईव्ह क्लास, प्रत्येक रविवारी टेस्ट, तुमच्या एक एक मार्काकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. 1700 पेक्षा अधिक जागा असतील असं परिपत्रक लक्षात घ्या. त्यांनी सांगितलंय की एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दिनांक 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीस सादर करावे ही विनंती आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला जरी हे डमी वाटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा म्हणजे पाणी उसालं देता देता दांडालं पपायाचे झाडं लावणे. म्हणजे अभ्यास उसाचा करायचा, दांडालं पपायाचे झाडं आपोआप येतात. MPSC लेवलचा आपण शिकलो तर मागल्या पदाला गवसणी घालणं सोपं जातंय. इथं शिकवणारा स्टाफ त्या लेवलचा शिकवेल म्हणजे नक्कीच आपल्या कामा येईल. पण साम टीव्हीवरली बातमी खोटी असू शकणार नाही आणि हे 2 परिपत्रक देखील खोटे असू शकणार नाहीत. लागा तयारीला. तलाठी भरती आता MPSC घेणार. 1700हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू 8 मे पर्यंत. हे पहा, ही बातमी या ठिकाणी लोकसत्ता टीमनं दिलेली आहे. हेही पहा. तुम्हाला जरी वाटलं, आता याच्यात काय झालं, टेलिग्राम चॅनलवर व्ह्यू मिळवण्यासाठी काही टाकतात आणि पोराच्या आयुष्याला घोडे लावण्याचा प्रयत्न करतात. पण तुमच्या अभ्यासाला वेगळी दिशा आणि गती मिळावी यासाठी आवर्जून सांगालो की जर MPSC कडं तलाठी भरती गेली तर आपल्याला MPSC लेवलचीच तयारी करावी लागेल. का तर ते पेपर 100 गुणाचा घेणार का, त्याच्यामध्ये प्रिलिम घेणार, त्याच्यानंतर मेन्स घेणार, पूर्व परीक्षा घेणार, मुख्य परीक्षा घेणार का, डायरेक्ट परीक्षा घेणार, 200 प्रश्न आणि 200 गुण. तर हा गोंधळातला प्रश्न आहे. पण त्या प्रश्नावर विचार करण्याऐवजी तुम्हाला मी आवर्जून सांगेल की तुम्हाला विषय मराठी आहे, तुम्हाला विषय इंग्रजी आहे, तुम्हाला विषय जनरल नॉलेजमध्ये जवळपास 13 घटक आहेत. त्यानंतर विषय तुम्हाला मॅथ आहे. कळलं का? हे मेन विषय आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला तयारी करायची आहे. तर मराठीसाठी झिरो इरर नावाचं महेश पाटील सरांचं पुस्तक कसं ऑर्डर करायचंय त्याच्यात नंबर दिलाय. इंग्रजीसाठी लक्षात घ्या, प्रॉपरली झिरो इरर महेश पाटील सरांचं पुस्तक वापरायचंय. GK साठी बेसिक लेवलवर सध्या एकनाथ पाटील ठोकळा तुम्ही वाचत असाल तर याच्या व्यतिरिक्त GK साठी वेगळा सिलेबस मुद्दाम सांगतो. आणि मॅथ्ससाठी जर MPSC कडे तलाठी भरती गेली म्हणजे तुम्हाला गणितासाठी पुस्तक वापरायचे सचिन ढवळे सरांचं. आता GKचा अभ्यास करत असताना यामध्ये लक्षात घ्या, MPSC कडे गेल्या म्हणल्यावर विशेषतः लक्ष द्यायचे महाराष्ट्र भूगोल, त्यानंतर भारत भूगोल आणि त्यानंतर जगाच्या भूगोलावर एखादा प्रश्न. तर यामध्ये तुम्ही सौदी पब्लिकेशनचं पुस्तक वापरू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या, किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक तुम्हाला वापरता येईल. हा, त्यानंतर जर तुम्हाला पंचायत राज पुस्तक वापरायचं असेल तर स्पेशल पंचायत राजला किशोर लवटे सरांचं पुस्तक वापरायचंय, ही गोष्ट लक्षात घ्या. हे लोकांचे पुस्तकं चांगले आहेत म्हणून मी सांगायलो. आता यानंतर स्पेशली राज्यघटनेचं पुस्तक तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचंय आणि आप्पा हातनुरेंच्या नोट्स वापरायच्यात, हे लक्षात घ्या. हा, आप्पा हातनुरेच्या नोट्स आणि रंजन कोळंबे सरांचं राज्यघटनेसाठी पुस्तक वापरायचे. आता मेन गोष्ट तुम्हाला इतिहास वापरायचा आहे. तर इतिहासासाठी तुम्ही जयसिंग पवार किंवा अनिल कटारे यांचं पुस्तक वापरू शकता. पण मागील परीक्षेत आतापर्यंत 11वी आणि 12वीच्या इतिहासाचे प्रश्न आलेत, हे पण आपण विसरता कामा नये. आता लक्षात घ्या, म्हणजे इतिहास झालं. आता तुम्हाला विज्ञान याच्यासाठी कोणाचं पुस्तक वापरायचं बाबा, तर विज्ञानसाठी सचिन भस्के सर यांचं पुस्तक वापरा. मुख्य गोष्ट, जर MPSC कडे परीक्षा गेलीच तर तुम्हाला या पुस्तकाशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. हा, त्याच्यानंतर इथे एक गोष्ट, गणिताच्या नंतर इथं लक्षात घ्या, एक बुद्धिमत्ता नावाचा सब्जेक्ट असतो शेवटचे. म्हणजे जर
50-50 असेल तर 25-25 किंवा 40-10 असं होईल. तर बुद्धिमत्तेसाठी पण सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरायचं. पुस्तकाचं नाव आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता, हे पुस्तक वापरायचे. आता GK मध्ये हे लक्षात घ्या. मग तुम्हाला जर चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे तर चालू घडामोडीसाठी बाळांनो पुस्तक वापरायचे देवा जाधवर, म्हणजे युनिक पब्लिकेशनचं पुस्तक. कोणाचं? युनिक पब्लिकेशनचं पुस्तक. MPSC कडे गेल्यावर मागल्या पेपरचा ज्या ठिकाणी ॲपमध्ये जे लोक शिकवतात तेवढंच पहा, मागले पेपर सोडवण्याच्या भानगडीत पडू नका आणि वेळ वाया घालू नका. मेन गोष्ट आता तुम्हाला होकॅब त्यासाठी काय करायचं तर के सागरचं एक वेगळं पुस्तक आहे आणि हा भाग तुमचा खलसे सर आपल्या ॲपमध्ये कव्हर करून घेणार आहेत. याच्या बाहेरचा एकही मार्क येणार नाही. हा शब्द एवढ्या कॉन्फिडन्सनं मी द्यायलो. कळलं का? मराठीमध्ये शब्दसंग्रहावर प्रश्न असतात तर हे अंतोष वाघमारे सर हे तुमचं कव्हर करून घेणार आहेत. तरी तुम्हाला वाटलं तर दीपस्तंभ पब्लिकेशनचा शब्दसंग्रह तुम्ही वेगळ्या पद्धतीने इथं विकत घेऊ शकता. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी आपण विचार केल्यात. महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, जगाचा भूगोल, पंचायत राज्यघटना, इतिहास, विज्ञान. आता पहा म्हणजे सायन्स झालं. आता राहिला विषय कोणता? तर प्रत्येक गोष्ट आंतरराष्ट्रीय घडामोडी जर विचारलं तर त्यासाठी सिम्प्लिफाईड. कळलं का? हां, म्हणजे याचंही पुस्तक तुम्ही वापरू शकता. आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील यावर जर प्रश्न विचारला तर ह्याही गोष्टी थोड्या क्लिअर करा. यस, आता हा परिपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. यस, म्हणजे एवढा तुमचा अभ्यासक्रम असेल. MPSC तुमची तलाठी भरती घेणार असेल तर आपल्या जो टीम आहे ती टीम तर तुम्हाला त्या लेवलवर नेणारच, त्या लेवलचं शिकवणार. पण तुमचंही काम आहे की आतापासून तुमच्या अभ्यासाची लेवल ही हार्ड पद्धतीनं करावं लागेल. प्रश्नाचं स्वरूप हे विस्तृत स्वरूपात असते. म्हणजे जसं कळसुबाई शिखरांची उंची किती? 1646. हे झालं पोलीस भरती. पण कळसुबाई शिखर खालीलपैकी आहे ना अकोले तालुक्यात आहे. कळसुबाई शिखर आहे ना की बाबा प्रश्न असतो त्याची उंची 1646 मीटर आहे. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च उच्च शिखर आहे. कळसुबाई शिखर अहमदनगर नाशिक जिल्ह्याच्या सीमावर आहे. मग वरील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडून असे प्रश्न तुम्हाला इथं विचारले जातील. म्हणून तुम्हाला अभ्यास हा लक्षात घ्या, डिटेल तर करायचा आहे पण विस्तृत स्वरूपाचा करायचा आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला परफेक्ट माहीत असली पाहिजे. आणि समाज सुधारकासाठी तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशन पुस्तक वापरायचे. कुठल्याही परीक्षेला स्पेशल समाज सुधारकावर 10 मार्क असतात. त्यासाठी तुम्ही दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक वापरलं तरी चालते. ही गोष्ट लक्षात घ्या. जरी तुम्हाला वाटलं की मागील TCS IBPSनं घेतलेली तलाठी भरती आम्हाला समजून घ्यायची आहे तर तुम्ही B पब्लिकेशनचं पुस्तक रेफर करू शकता. म्हणजे सर्व पुस्तकं या ठिकाणी मी सांगितले. तुमचं काम आहे अभ्यास करा आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी डाउनलोड करायचे VK क्लास ॲप. त्या ॲपमध्ये तुम्हाला शिकवणारी ही टीम आहे. कळलं का? त्यामध्ये चांगला अभिप्राय नोंद करायचा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊयात. ही तलाठी भरतीची टीम आहे. यांचा एकदा क्लास पहा. त्या ठिकाणी समजत नसेल तर नक्की मला कॉल करा. तो कॉलसाठी नंबर आहे 70 20 12 54 40. कळलं? इंग्रजी, मराठी, गणित, त्याच्यानंतर GKच्या प्रत्येक कन्सेप्ट आपला एकही मार्क जाणार नाही आणि एवढ्या कमी फीसमध्ये कोणी दिलं नाही, ही देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 30,000 पोरं बॅचमध्ये असतील. कळलं का? म्हणजे जसं पोलीस भरतीला मी बोललो होतो तसं सर्वाधिक जास्त निकाल आपल्याला ह्या बॅचमधून देता येईल. म्हणून सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन VK क्लास ॲप डाउनलोड करा. त्यावर चांगला अभिप्राय नोंदवा, 5 स्टार रेटिंग द्या. सर्वांनी बॅचमध्ये जॉईन व्हा. रविवारची परीक्षा देऊन तुमच्या मार्कात भर पडायला की नाही तेही पहा. आणि तरी काही अडचणी असतील तर महेश पाटील सरांसोबत नेमकंच बोलणं झालंय. त्यांनी पाठवलेले हे जे बुक असतील जिथं मी गेलो होतो तर ते बुक देखील तुम्हाला वापरायचे. ते कमी किमतीमध्ये कसे भेटतील यांच्यासोबत बोलणं झालंय. त्यांचा देखील ॲपमध्ये 2 दिवस लाईव्ह क्लास कसा असेल हे देखील त्यांनी मला कळवलंय. ते तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा कळवल्या जाईल. मात्र तुमचा एकही मार्क वाया जाणार नाही, तुमचे पैसे देखील वाया जाणार नाही. कारण विद्यार्थ्यांचा विश्वास, VK क्लास ह्या तत्वावर आपल्याला काम करायचे आणि त्याच कामात फार मोठा आनंद आहे. तोच आनंद तुमच्यामुळे मिळत राहो एवढीच अपेक्षा करतो. सर्वांना येणाऱ्या 1700 पेक्षा अधिक तलाठी भरती पदांसाठी भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.